ऐका, तुमच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण आधीपासून ठरलेला आहे. तुम्ही ज्या मार्गावर चालत आहात, तो मार्ग तुम्हाला नक्कीच तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल. भविष्यासाठी काळजी करू नका. अज्ञात गोष्टीचा भीती बाळगू नका. जे तुमचं आहे, ते तुम्हाला शोधून काढेल आणि जे तुमचं नाही, ते कधीच तुमचं होणार नाही. तुमचं मन वारंवार विचार करतं, उद्या काय होईल? माझं करिअर, माझं आयुष्य, माझं लग्न, माझं स्वप्न हे सगळं कसं होणार? पण कधी विचार केला आहे का? ज्याने तुम्हाला या जीवनात पाठवलं आहे, तो तुमची काळजी घेत नाही का? माणूस नेहमी भविष्याची भीती बाळगतो, कारण त्याला वाटतं की तो एकटाच आहे. पण ही भीती एक भ्रम आहे. हा भ्रम की तुम्हाला सगळं स्वतःच करावं लागेल. हा भ्रम सोडा. तुम्ही एकटे नाही आहात. ईश्वर तुमच्यासोबत आहे. तो शांतपणे तुमचा हात धरून चालतो. तुमच्या आत्म्याला मार्गदर्शन करतो. तुम्हाला भीती वाटते कारण तुम्ही ईश्वराची योजना पाहू शकत नाही. तुमचं लक्ष फक्त सध्याच्या अडचणीवर असतं. पण ईश्वराचं लक्ष संपूर्ण प्रवासावर असतं. त्याला तुमची उद्याची चिंता नाही, कारण तो उद्याचा निर्माता आहे. तुमच्या नशिबाचा प्रत्येक रेषा त्याच्या बोटांनी लिहिलेल्या आहेत. मग भीती कशाला? जेव्हा तुम्ही भविष्याचा विचार करता, तेव्हा तुम्ही वर्तमान गमावता आणि आयुष्य फक्त वर्तमानातच असतं. भविष्य म्हणजे एक सावली आहे जी दिसते, पण कधी हातात येत नाही. हा क्षण जगा, हा श्वास, ही वेळ, कारण हाच क्षण ईश्वर आहे. जो माणूस प्रत्येक क्षणाला संपूर्ण सहजतेने जगतो, तो पुढील हजारो क्षणाची दिशा बदलू शकतो. कारण जेव्हा तुम्ही पूर्णपणे आतमध्ये असता, तेव्हा तुम्ही देवाच्या कुशीत असता. आजमध्ये ईश्वर आहे, उद्यामध्ये भीती आहे. निवड तुमची आहे. तुमचं आयुष्य कुठलंसं अपघात नाही. तुम्ही ज्या घरात जन्म घेतलात, ज्या अडचणीमधून गेलात, ज्या लोकांना भेटलात, ते सगळं ईश्वराच्या योजनेचा भाग आहे. प्रत्येक दुःख, प्रत्येक आनंद, प्रत्येक वळण एका खोल अर्थपूर्ण नियोजनाचं रूप आहे. माझ्याच बाबतीत का? तुम्ही विचारता. पण ईश्वर म्हणतो, मी तुला अधिक मजबूत बनवत आहे. तुम्ही गोंधळून रडता, पण तो परिपूर्णतेनं काम करत असतो. विश्वास ठेवा, ईश्वराची वेळ कधीही उशीर करत नाही. तो फक्त तपासतो की तुमचा विश्वास किती खोल आहे. ती परीक्षा आहे. तुम्हाला सगळं समजून घ्यायची गरज नाही. फक्त सोडून द्या. समर्पण हा कमकुवतपणा नाही, तीच खरी ताकद आहे. जेव्हा तुम्ही तुमचं आयुष्य ईश्वराच्या हाती देता, तेव्हा चमत्कार घडायला लागतात. नदी जशी वाहते काळजी न करता, तसं तुम्हीही वाहा. कारण तुमचं गंतव्य म्हणजे ईश्वर, तो सागर आहे. जर एखादा मार्ग बंद झाला असेल, तर समजून घ्या, ईश्वर तुम्हाला दुसऱ्या अधिक चांगल्या मार्गावर वळवत आहे. जे तुम्हाला नकार वाटतं, ते खरं तर देवाचं संरक्षण आहे. तुमचं भविष्य बाहेर कुठे लिहिलं नाही, ते तुमच्यात आत लपलेलं आहे. ध्यान म्हणजे एक आरसा आहे, ज्यात तुमचं भविष्य उमटतं. जेव्हा मन शांत होतं, तेव्हा उत्तरं येतात. तर्कातून नाही, तर आत्म्यातून. शांत व्हा आणि जाणून घ्या, मीच ईश्वर आहे. बाहेर कल्लोळ असेल तर आत उतरा. शांततेत ईश्वराला शोधा. तुमच्यात एक दिवा पेटलेला आहे. त्याच्या प्रकाशात तुमचं भविष्य उजळत आहे. तुम्हाला भविष्याची भविष्यवाणी करण्याची गरज नाही. फक्त ईश्वराशी जोडलेलं राहा. सगळं आधीच ठरलेलं आहे. तुम्ही जो मार्ग निवडाल, त्यात सुद्धा ईश्वर आधीपासूनच आहे. प्रत्येक निर्णय, प्रत्येक पर्याय दिव्य बुद्धीने आखलेला आहे. जर तुम्ही पडलात, तर तेही योजनेचा भाग आहे. तुम्हाला पुन्हा उभं राहून अधिक उंच जावं म्हणून तुम्हाला वाटतं, माझं आयुष्य संपलं. पण देव म्हणतो, आता माझी योजना सुरू होते. आत्मा अमर आहे, शरीर नाही. आत्मा कधीच भविष्यास घाबरत नाही, कारण तो जाणतो, तो अनंत आहे. तुम्ही तुमचा संघर्ष नाही, तुम्ही त्या संघर्षाचा साक्षी आहात. जेव्हा आत्मा जागृत होतो, तेव्हा अहंकार मरण पावतो आणि तेव्हा समजतं, जे व्हायचं होतं ते झालं आणि जे होईल ते पवित्र असेल. भावनिक शांती हवी असेल, तर भविष्यातील ओझं सोडून द्या, कारण ते आधीच ईश्वराच्या हाती आहे. फक्त दररोज म्हणत जा, हे देवा, तुझ्या योजनेवर माझा पूर्ण विश्वास आहे. पाहाल, आयुष्य शांत, सोपं आणि सुंदर होईल. जे तुमचं आहे ते तुम्हाला मिळेलच आणि जे नाही ते कितीही जवळ असलं तरी तुमचं होणार नाही. म्हणून शांत राहा, स्थिर राहा, प्रेमात राहा. तुमचं उद्याचं आयुष्य सुवर्णमय असेल,
कारण ते ईश्वराने लिहिलेलं आहे. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा. धन्यवाद.